देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसांचं आरोपपत्र माझाच्या हाती, वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचा उल्लेख, तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणातनं हत्या. खंडणीमध्ये आडवा येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा, वाल्मिक कराडच्या टोळीला सूचना, आरोपपत्रातून बाब उघड. देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपपत्रातील क्रमवारी माझाच्या हाती, कराड पहिला आरोपी तर विष्णू चाटे दुसरा आरोपी, फरार कृष्णा आंधळे आठवा आरोपी. देशमुखांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, कुटुंबियांचा आरोप, कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे देशमुख कुटुंबीय तक्रार करणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवरील सुनावणी लांबणीवर, 5 मार्चला पुढची सुनावणी, 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी मंत्री कोकाटे यांचा अर्ज. शिंदे सरकारच्या अजून एका निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक, तानाजी सावंत यांनी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला स्थगिती, किमती फुगवून पुण्याच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा संशय. ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक, पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा. HSRP नंबर प्लेटवरून वाद पेटला, तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र, माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा, सोशल मीडियातनं धमकी येत असल्याचा कोरटकर कुटुंबाचा आरोप, तक्रार दाखल. नाशिकच्या गंगापूर रोडवरील मोगलीज कॅफेमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंचा छापा, कॅफेच्या नावाखाली अश्लील कारनामे सुरू असल्याचा दावा. नामदेव ढसाळ कोण म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना हटवा, ढसाळ्यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांची मागणी, महेश बनसोडेंनी चित्रपट काढताना परवानगी घेतली नाही असाही दावा. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणाच्या कामाकरता ब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.